हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावं अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर आज आधीला सुट्टी होती आणि शाळेला सुट्टी म्हटलं की आपलंही कामं जरा म्हणजे असं टाईमपास करत सुरू असतात. तर तसंच काहीसं चाललं होतं. आणि आता सकाळी नाश्ताही मी डायरेक्टली स्किप करते, जेवणाचंच करते. त्यामुळे सगळं काही निवांत चाललं होतं आज सकाळपासूनच. तर ही रात्रीची भांडी होती, रात्री धुवून ठेवलेली. तर सगळ्यात आधी ती लावून घेते मी. आणि आता नाश्ता करत नाही, चहा घेत नाही, तर काहीतरी सकाळी सकाळी हवंच असतं आपल्याला. म्हणून मी काय करते, दूध गरम करते तिघांचं आणि थोडंसं बिना साखरेचं. आणि आधीच्या दुधात मात्र साखर घालते, त्याला बोर्नव्हिटा वगैरे देते मी, किंवा मग घरी बनवलेलं प्रोटीन पावडर. पण मग तो स्कूलला जातो तेव्हाच ते घेतो. घरी असल्यावर त्याला म्हणजे तो नकोच म्हणतो की मला सकाळी काहीच नको. एक तर मग चहा करून दे, चहा बिस्किट खाईल, नाही तर मग दुसरं काहीच नको. पण आज त्याला बळजबरी मी आमच्यासोबत दुधात घातलेले खजूर असतात, तर 2-2 खजूर मी हे दुधात घालून सकाळी आम्ही घेत असतो आता. तर तेच मी आधीलासुद्धा दिलं होतं. त्यानंतर बदाम सोलून दिले. आणि आता इतकं गरम होतं आहे, म्हणजे सगळीकडेच होतं, एवढं टेम्परेचर वाढलं आहे. तर मी काय करते आता सध्या, सकाळी लवकर उठणं तर होतंच आपलं, आणि फारसं सकाळी हवा असते किंवा गार वातावरण असतं तर एवढं गरम होत नाही. त्यामुळे मी काय करते, आंघोळीच्या आधीच घरातले जे काही कामं असतात, जसं की झाडू तर आपण आधीपासून मारतोच. झाडूनंतर लागलंच मी फरशी पुसून घेते. हवं तर संध्याकाळी एकदा परत पोचा मारून घेते मी, एक बकेटमध्ये पाणी घेऊन वगैरे एकाच पाण्यात. पण सकाळी मात्र मी सगळे रूम वेगवेगळ्या पाण्याने आणि लवकर पुसून घेते आंघोळीच्या आधी. म्हणजे गरम वगैरे झालं, घाम जरी आला तरी नंतर गार पाण्याने आंघोळ होऊन जाते आपली. तर हे मी करते आता. जेव्हापासून उन्हाळा सुरू झाला आहे तेव्हापासून मध्यंतरी काही दिवस काहीच झालं नव्हतं, तब्येत बरी नव्हती तेव्हा. पण आता परत जसं की म्हणजे बॅक टू रुटीनला लागते. तर मी हळूहळू सगळं आधीसारखं माझं काम आता सुरू झालेलं आहे. आणि खास म्हणजे मी ह्या एका कारणासाठी सुद्धा सकाळी फरशी पुसते की रात्री असो किंवा दिवसा असो, धूळ एवढी आलेली असते घरात. कारण रात्री मी बऱ्याचदा विंडो वगैरे आपण ओपन ठेवतो आता हवेसाठी. तर त्यामुळे रात्रभरात सुद्धा खूप असं म्हणजे दिसत नाही डोळ्यांना, पण असं कचकच लागतं पायांना खाली उठल्यानंतर. तर झाडू मारणं होतं, तर सोबतच मी पुसूनसुद्धा काढते. आणि खरं सांगते, जे आपण दुपारी कामं आवरल्यावर जेवणं वगैरे आटोपल्यावर फरशी पुसतो, त्यापेक्षासुद्धा सकाळी जर लवकर पुसून झाले तर इतकं फ्रेश वाटतं घरात, खूप भारी वाटतं. आणि त्यातल्या त्यात मी थोडंसं रूम फ्रेशनरही अजून घरात मारून घेते, ज्यामुळे आणखीनच फ्रेश वाटतं. आणि देवपूजेला वगैरे मग सगळं क्लीन असलं की जरा बरं वाटतं. तर तेच माझं सकाळी सगळं आवरून झालं होतं. आता फक्त यांच्या आंघोळी झालं की ते कपडे वगैरे लावायचे आहेत मला, आणि टॉयलेट बाथरूम आणि डायरेक्टली स्वयंपाक करायचा आहे. तर इथे आता माझी भाजी बनवून झालेली होती. आणि आता इथे मी कोशिंबीर बनवून घेते. त्यासाठी काकडी, गाजर, टोमॅटो असं मी कट करून घेते. कारण काय झालं, दहीच लावणं होत नव्हतं, 2-3 दिवस झालं माझ्याच्याने दहीच नव्हतं घरात. तर फक्त कट करून काकडी गाजर वगैरे खाणं होत होतं. आणि ते फारसं खाल्लं जात नाही, ते असंच वाया जात होतं जेवताना, कोणी खात नव्हतं. आणि अशी दह्यात वगैरे आपण जर का कोशिंबीर करून ठेवली तर ती जेवढी खाल्ली जाईल तेवढी नंतर मग संध्याकाळीसुद्धा आपल्याला वापरता येते. आणि सहसा मी जास्त बनवतच नाही, रोजच्या रोज मी सकाळीच बनवून ठेवते, म्हणजे दोघं वेळेला होते. आणि खरं तर रात्री दही खात नाही, पण एखाद्या वेळेस उरली तर ती रात्री खाल्ली जाते, नसली तर मग फक्त सकाळीच संपवतो आहे मी शक्यतो. कारण मी जास्त खाते या दोघांपेक्षा, मला आवडतं खायला, दहीच आवडतं मला मुळात. तर मग दह्याचे सगळे पदार्थ मी आवडीने खाते. आधी थोडेसे नखरे करतो, पण तरी त्याला बळजबरी मी खायला सांगते. आणि हे बघा, इथे आता मी बनवते तेव्हाशी तो मला टोकत होतं की माझं नको बनवू बरं का, एवढं नको बनवू, मी नाही खाणार, नंतर तू मग मला उरेल म्हणून बळजबरी खाऊ घालते, असं त्याचं चाललं होतं. पण तरी मी त्याला इग्नोर करून बनवलं होतं. आणि किती नखरे केले त्याने तरी जेवताना थोडासा दम दिला की तो खातो बरोबर 1-2 स्पून, जे काही त्याला जेवढं खायचं असतं तेवढं. तर इथे सगळं कट करून झाल्यावर एका बाउलमध्ये मी आता काढून घेते. त्यात दही आणि काळं मीठ आणि साधं मीठ घालते. बरेच जण साखरसुद्धा घालतात, थोडी घातली तर काही हरकत नाही. पण बऱ्याचदा मी कोशिंबीर कुठे बाहेर खाते तर खूप जास्त गोड केलेली असते, आणि तसं मला अजिबात आवडत नाही. मी तर अजिबात साखर घालत नाही. कधीतरी वाटलं थोडंसं चेंज करावं म्हणून थोडे दाणे साखरेचे त्यात मी ॲड करते. आणि ती जर अशी जेवणाची एक अर्धा तास आधी बनवून ठेवली तर खूप छान अशी मुरलेली असते. सगळ्या भाज्यांमध्ये ते दही खूप छान असं मुरलं जातं, आणि त्याचं जे काही टेस्ट असते तर ते आणखीन छान लागते. तर म्हणून मी आधी बनवून घेत होती, नंतर फक्त भाजी बनवून झालेली, चपात्या बनवायची अजून बाकी आहेत. आणि चपात्या वगैरे झाल्या म्हणजे एक 10च्या आता सध्या आमची जेवणं होत आहेत. कारण आहोंही जायचं असतं, आणि आधी तर घरी नसतो, पण तो आज आहे घरी, त्याला स्कूल असतं. तर मी आणि आम्ही 10पर्यंत जेवून घेतो. आधी येतो 12-12:30ला, तेव्हा तो जेवतो.
आणि ऊन खूप जास्त असल्यामुळे मी असं करते, डायरेक्टली जेवण करूनच, म्हणजे थोडी सकाळची जी वेळ असते 10पर्यंत कमी ऊन असतं तर जेवण बऱ्यापैकी जातं आपल्याला. ऊन तापायला लागलं की नुसतं पाणी पिणं होतं आणि जेवण जात नाही, हे मी मागच्या व्हिडिओतसुद्धा सांगितलं होतं. म्हणून मी लवकर जेवणाचं करून घेते आता सध्या. आणि खरंच मुलांना भाज्या खाऊ घालणं एवढं मोठं टास्क आहे माझ्यासाठी तर खूपच मोठं आहे. कारण आधीला बऱ्याच भाज्या आवडत नाही, पण तो धाकाने खातो, माझ्या धाकाने. आवडत नाही त्याला, चेहऱ्यावरनं कळतं ते, पण खातो तरीसुद्धा. पण मग नेहमी त्याच्या आवडीचं किंवा मुलांना हवं असलं, त्यांना काय हवं असतं, चटपटीत पदार्थ, हॉटेलसारख्या भाज्या, ग्रेव्हीवाल्या, मसालेदार. तर ते तर काही रोजच्या रोज बनवणं होत नाही. एखाद्या वेळेस हिवाळ्यात ठीक आहे आपण बनवतो बऱ्याचदा, पण उन्हाळा असला की मसाले तर नको वाटतात. इवन मी भाज्यांमध्ये सुद्धा आता आलं घालणं बंद करून दिलेलं आहे, लसूणाचं प्रमाण खूप कमी केलेलं आहे वापरात. आणि अशा भाज्या मी आता सिंपल भाज्या बनवते आणि त्याच भाज्या नेमके त्याला आवडत नाही, पण खातो कशा तरी. आणि आजही त्याचं चाललं होतं की मला बरेच दिवस झाले डोसे नाही बनवलेले, मम्मी डोस्यांचं बनव म्हणून, पण ते लागलेच होत नाही. आणि त्याला माहिती होतं वाटतं, मी काल रात्रीच हे भिजत घातलं होतं तर, पण त्याला ते डोस्यांचं वाटलं. पण मी हे आप्प्यांसाठी डाळी आणि तांदूळ मिक्स भिजत घातले होते. तर इथे सकाळचा स्वयंपाक झाला होता, जेवणे आवरून झाले होते. आणि इथे मी आता हे काढून घेते, मिक्सरमधून वाटून घेते. कारण आता उन्हाळा असल्यामुळे एका दिवसभरात ते छान असं फर्मेंट होतं. तर संध्याकाळी नाश्त्याला न करता उद्या सकाळी डायरेक्टली संध्याकाळी याचंच आता आमचं जेवण राहणार आहे. अवांसाठी काहीतरी थोडंसं करावं लागेल वेगळं, कारण त्यांना खातात ते, पण असं नाश्त्यासाठी ठीक वाटतं त्यांना, ओके ओके की थोडंफार पोटात गेलं पाहिजे काहीतरी, पण असं आवडत नाही त्यांना की असं पोट भरून खातील आणि आता जेवायचं नाही आहे. तर तसं नाही आहे, मला आणि आधीला तर चालतं, आमचं जेवण होतं त्याच्यावर. पण अहोंना भाजी पोळी लागते आणि हे थोडंफार ते घेतात चवीला, तेही मी आग्रह करते म्हणून. तर इथे पीठ दळून झालं होतं माझं आप्प्यांचं. आणि वाटून झाल्यानंतर लागलीच मी त्यात मीठ घालून घेते, म्हणजे आपल्याला अंदाज येतो. एकदा ते फर्मेंट झालं की त्याची थोडीशी क्वांटिटी वाढते, मग त्यावेळेला मिठाचा अंदाज येत नसल्यामुळे मी आधीच घालून घेते आणि आता फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहे. तर बऱ्यापैकी ऊन माझ्या किचनच्या विंडोमध्ये येतं, किंवा किचन थोडंफार दुपारी गरमच असतं आणि टॉप फ्लोअरला असल्यामुळे तर ते पटकन होतं. हिवाळ्यात बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो, तेव्हा मी त्याचा एक डिटेल व्हिडिओ केलेला आहे, तर तोही तुम्ही बघा, हिवाळ्यात मी कसं पीठ फर्मेंट करते. आता तर काही त्याची गरजच नाही, ते असंच होतं घरात, वरनं काही झाकायची सुद्धा गरज नसते आता. तर पिठही काढून झालं होतं आणि आता किचन आवरायला घेते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे जे पाणी असतं जेव्हा काही मी बनवते इडली, डोसे, आप्पे वगैरे, तर ते जे काही तांदूळचं पाणी निघतं किंवा बऱ्याचदा भाज्यांचं पाणी असतं धुतलेलं, तर ते मी सिंकमध्ये न वाया घालवता झाडांना टाकून देते. तर तसंच आता ते पाणी मी माझ्या सगळ्या झाडांना थोडं थोडं करून घालून दिलं आहे. जे की मला आवडणे, या झाडांना पाणी घालायला नाही सांगितलं होतं, कारण त्यांना स्प्रे केलेलं आहे वाटतं, स्प्रे केलं आहे की काय म्हणतात त्याला, मला फारशा काही त्या गोष्टी कळत नाही. औषधी दिली घालून असं काहीतरी होतं, तर त्यांनी मला नाही सांगितलं होतं, पण होतं पाणी शिल्लक, तर मी सगळ्या झाडांना थोडं थोडं घालून दिलं. आणि जे काही देवांची झाडं, म्हणजे शमीचं झाड आणि बेलपत्राचं झाड आणि तुळस, तर यांना मी कुठलं स्प्रे वगैरे, कुठलंच औषधी वगैरे घालत नाही, तर त्यांना साधं पाणी घातलं मी. म्हणजे हे पाणी मी घालते भाज्यांचं वगैरे, पण असं जे काही म्हणतो ना आपण औषधं वगैरे फवारे, ते नाही टाकत. तर ते कोरडे झाले होते, तर त्यांनाही पाणी टाकलं, कारण आज सकाळी टाकणं झालं नव्हतं उठल्यानंतर. त्यानंतर आंघोळी, म्हणजे सगळं तर आवरून झालंच होतं, जेवण वगैरे झाले होते, कपडे मात्र तेवढे लावायचे बाकी होते. तर कपडे मी आता मशीनला लावून दिले आणि त्यानंतर किचन आवरायला घेतलं होतं. आणि आज मला एका ठिकाणी जायचं होतं, तुमच्यासोबत शेअरही करायचं होतं. एक नवीन म्हणजे मार्केट नाही म्हणू शकत, पण एक शॉप मला माहिती झालं आहे, जिथे असं घरातले जे काही सामान असतं तर ते खूप रिजनेबल प्राईसमध्ये मिळतं, म्हणजे किचनमधलं स्पेशली. पण खरं सांगू का, जाणंच नाही झालं आणि ऊन एवढं तापलं की नंतरून दुपारी घराच्या बाहेर पडायची इच्छाच होत नाही, त्यामुळे थोडासा कंटाळा केला. पण बघेल एखाद्या वेळेस जर गेली तर मी नक्की तुम्हाला ते मार्केट ते शॉप दाखवेल. मला आत्ताच माहिती झालेलं आहे. आणि इतका फायदा होतो सकाळी लवकर उठून. असंही मी लवकर उठायची, पण नाश्ता असायचा, नाश्त्यानंतर मग लागलेच कोणी जेवायला, म्हणजे लगेच जेवायला येत नव्हते अहो घरी, त्यांना खूप लेट व्हायचं, त्यामुळे दिवसभर कामं चालायची माझी. त्यानंतर स्वयंपाक, मग उशिरा यायचे तर उशिरा स्वयंपाकाला लागायची, त्यामुळे मध्ये बराच वेळ असाच निघून जायचा. पण सकाळी आता इतक्या लवकर कामं आवरून होत आहेत, त्यामुळे इतर कामांना भरपूर असा वेळ मिळतो आहे. जसं की डब्बे वगैरे पुसून काढले मी आता कालच्या दिवशी, फ्रीज आत्ताच आवरलं होतं, पण तरी वरच्यावर त्याला आवरून घेतलं.
किंवा टॉयलेट बाथरूमच्या वरच्या ज्या काही भिंती असतात तर त्या घासून झाल्या. म्हणजे एक्स्ट्रा वेळ मिळतो, त्यामुळे हे अशी इतर कामं आपली होत राहतात. डस्टिंगचं काम सगळ्यात मेन असतं. आता खूप जास्त धूळ येते म्हणून विंडो इतक्या घाण झालेल्या असतात. म्हणजे रोज जरी पुसला तरी तेवढंच घाण झालेलं दिसतील, पण रोज तर काही पॉसिबल नसतं. 1-2-3 दिवसाआड एक ओला कपडा मी त्याच्यावरनं फिरवून घेते, जे काही काच असतात त्याच्यावरनं, कारण जाडीला तर म्हणजे खूप जास्त धूळ लागलेली असते. ते काढायला गेलं म्हणजे मग सगळंच पूर्ण दिवस माझा त्याच्यात जाईल. तर काचा वगैरे मी पुसून घेते आणि वरवरचा आवरून घेते. त्यामुळे जरा बरं ते दिसतं, नाही तर खूप घाण दिसते. आणि कॅमेऱ्यात तसं तर तुम्हाला अजिबात काही दिसत नाही, पण रिअलमध्ये खूप खराब झालेले असतात. तर इथे सकाळचा माझा आता मला वाटतं 11:30 झाले असतील, तेव्हा सगळी कामं आवरून झाली होती. आणि त्यानंतर मग मी दुपारी हे भांडी वगैरे जे काही इकडचा कप्पा आहे तर ते पुसायला काढलं होतं. थोडा आराम करून एक व्हिडिओ एडिट केला आणि त्यानंतर मग ते पुसायला काढलं होतं. आणि मला हा पक्षी इतका डिस्टर्ब करत होता, जीव एवढासा आणि आवाज त्याचा एवढा मोठा होता, असं वाटत होतं किती पक्षी येऊन बसलेले बाल्कनीमध्ये. म्हटलं जाऊया, मी एवढ्या एक्साइटमेंटने बाहेर आले तर हे एकटंच बसलं होतं आणि एवढं धीट होतं की मी आवाज केला तरी उठत नव्हतं. मात्र दार उघडल्यावर उडून गेलं होतं आणि खूप गोड आवाज येत होता, पण खूप जोरात आणि खूप वेळ लगातार आवाजच काढत होता तो. काय झालं होतं काय माहिती. मी वर बघितलं, दाणे होते, पाणी वर ठेवलेलं होतं, पण ते तिकडे मला वाटतं त्याचं लक्ष होतं नव्हतं काय माहिती, पण ते इथेच बसलं होतं आणि इथूनच आवाज देत होता. म्हणजे एकच होतं, पण असं वाटत होतं की 4-5 पक्षी बसलेले, असा त्याचा आवाज येत होता. आणि सध्या आता सकाळची कामं आवरून झाली की दुपारी तर माझा आरामच चालला आहे. पूर्णपणे बरं वाटत नाही तोपर्यंत गोळ्या वगैरे घेऊन झोपून घेतलं तर ऑटोमॅटिक झोप लागते, नाही तर मला एरवी अशी झोप नाही लागत दुपारी. फारसं मी कधी झोपत नाही सहसा. आणि हे आता डायरेक्टली संध्याकाळचं शूट मी घेतलं होतं. तर गेल्या काही दिवसांपासून आम्ही संध्याकाळचं जेवण जे काही असतं आमचं तर इकडेच करतो आहे आम्ही बाल्कनीत. आधीला खूप आवडतं म्हणून आणि मलाही आवडतं, तर इथे आम्ही जेवायला बसतो. आणि अहोंचा फोन झाला होता की मला लेट होणार आहे, पण जसंच आम्ही जेवायला बसलो, तोंडात घास घातला, तेव्हा तेही आले. तर ते आम्हाला जॉईन झाले आणि बाहेरच आम्ही जेवण केलं. आणि बाल्कनीत जेवणाचा आनंद तर मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. मला सुरुवातीपासून खूप आवडायचं ह्या बाल्कनीमध्ये, जी की माझ्या हॉलला लागून आहे. खूप मोठी स्पेस आहे, बरेच जण ते म्हणजे एकाच वेळेला 8 ते 10 जण इथे जेवायला बसू शकतात. आणि त्यातल्या त्यात घरात खूप गरम होतं आणि इथे नॅचरल बाहेरची हवा असते, हवा खिडती असते, खूप जास्त हवा येते संध्याकाळच्या वेळेला, तर खूप भारी वाटतं. आणखीन 2 घास आपण शिवाय खातो. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आय होप सगळ्यांना आवडला असेल, आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.